तुझसे मोहब्बत करना है सनम, मेरी जरूरत है. नमस्कार आणि रामराम मंडळी. फिल्मी पुणेकरमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि या आठवड्यामध्ये अजून एक फिल्म रिलीज झाली जिचं नाव होतं एक दिवानी की दिवानियत. फिल्म खूप बेसिक बेसिक वाटली मला. म्हणजे ऑनेस्टली मी याच्याबद्दल रिव्ह्यू देतो. कारण की ज्या पद्धतीचा ट्रेलर होता, ज्या पद्धतीची क्रेज वाटत होती, त्या प्रकारची ही फिल्म नाही वाटत आहे. सुरुवातीला वाटते, परंतु या फिल्ममध्ये पूर्ण फिल्म ही पूर्ण लव्ह स्टोरी, त्याबद्दल काही प्रश्नच नाहीये. पूर्ण लव्ह स्टोरी फिल्म आहे. त्यामुळे ज्या लोकांना लव्ह स्टोरी आवडते, ज्या लोकांना रोमॅन्टिक फिल्म्स आवडतात, त्यांच्यासाठी ही फिल्म आहे. फिल्म चांगली आहे, स्टोरी देखील चांगली आहे. परंतु फिल्म कुठेतरी स्लो स्लो वाटते. आणि फिल्म ज्या लोकांना रोमॅन्टिक फिल्म आवडतात त्यांनी जरूर बघावी. त्यांना पाहण्यासारखी फिल्म आहे. पण वन टाइम वॉच ही फिल्म आहे. कारण की याच्यामध्ये बऱ्यापैकी हिरो आणि हिरोईन यांच्यावरतीच सगळं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे दुसरे आर्टिस्ट किंवा दुसरा स्क्रीन प्ले वगैरे आपल्याला काही दिसत नाही. जे आहे ते मेन हिरो आणि हिरोईन यांच्यावरतीच फोकस केलेला आहे बऱ्यापैकी. त्यामुळे ही पूर्णपणे लव्ह स्टोरी. त्यामुळे लव्ह स्टोरी जर आवडत असेल तर ही फिल्म तुमच्यासाठी. परंतु ज्या प्रकारे आपण सय्याराचा ज्या प्रकारे क्रेज होता, त्या प्रकारची ही स्टोरी आपल्याला टच करत नाही. म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की हिरोचं खूप जास्त प्रेम असतं तिच्यावरती, खूप जास्त. परंतु शेवटपर्यंत असं होतं की हिरोईनीला काही गोष्टी कळत नाहीये, ती त्याच्या विरोधातच असते. पण पूर्ण फिल्म एकमेकांना भेटण्यातच जाते आणि शेवटपर्यंत दोघं एकमेकांना भेटत नाहीत. आणि जो काही एंड होतो तो मी काही सांगणार नाही, ते तुम्ही फिल्म बघितल्याच्या नंतर कळेलच. त्यामुळे वन टाइम वॉच फिल्म आहे, त्यामुळे जरूर बघा. आणि लव्ह स्टोरी असेल तर नक्कीच बघा, जर तुम्हाला लव्ह स्टोरी आवडत असतील तर. परंतु या फिल्मला बऱ्यापैकी थामाचा देखील फटका बसलेला आहे. कारण की ती फिल्म पण आत्ताच नुकतीच रिलीज झाली आहे. परंतु जर तुम्हाला रोमॅन्टिकच फिल्म्स आवडत असतील तर ही फिल्म तुमच्यासाठी आहे. एक दिवानी की दिवानियत. सो फिल्म चांगली बेसिक स्टोरी आहे आणि छान फिल्म आहे. म्हणजे जर तुम्हाला बघायची असेल तर नक्कीच थिएटरमध्ये जा आणि ही फिल्म बघा. परंतु ही फिल्म मला ओके ओके वाटली. तुम्ही जर ही फिल्म बघितली असेल तर तुम्हाला ही फिल्म कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. की ही फिल्म खरंच खूप चांगली आहे की कशी आहे, तुम्ही याला किती रेटिंग द्याल. माझ्या मते या फिल्मला मी 10 पैकी साधारणपणे 6 देईल. कारण की ही फिल्म मला ओके वाटली. बाकी काम कलाकारांचं उत्तम आहे. उत्तम काम केलं आहे कलाकारांनी. त्यामुळे कोणाच्या ॲक्टिंग बाबतीत अजिबात हे नाहीये. परंतु जी स्टोरी हवी होती ती कुठेतरी थोडीशी वीक वाटते. स्क्रीन प्ले थोडा वीक वाटतोय. बाकी अदरवाईज लव्ह स्टोरी असेल तर उत्तम आहे. सो त्यामुळे वन टाइम वॉचसाठी तुम्ही नक्कीच थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म बघू शकता.